पेशाने समाजसेवक तरी मारहाण करायचा आई बहिणीला, पुढे घडले भयंकर, ऐकूनच हादरून जाल। घर हे एकमेकांच्या विश्वासावर चालत असते। घरातील प्रत्येक सदस्याकडून मायेची ऊब, त्याचबरोबर त्याच्याकडून संरक्षणही मिळावे अशी प्रत्येकाला अपेक्षा असते। घरातील एखादी व्यक्ती रागीट असते, प्रसंगी ती मारहाणीवरही उतरणारी असते। त्याच्याबद्दल एक प्रकारचा धाक असतो, पण त्याची भीती वाटू लागली की मग मात्र अतिरेक होतो। त्याच्यामुळे घरातील वातावरण कलुषित होते। तसे घरगुती हिंसाचाराबद्दल कायदे कानून झाले असले तरी त्याबद्दल लोकांना तितकेसे गांभीर्य वाटत नाही। उठसूट घरच्या भांडणाची तक्रार पोलिसात देणे असे कोणी करत नाही। शक्य तितके त्या माणसाचा स्वभाव गृहीत धरून घरातील सदस्य त्याच्याशी वागत असतात, पण काही वेळा अतिरेक होतो आणि त्या व्यक्तीला संपवण्याचा घाट घातला जातो। अशाच प्रकारची घटना सांगली जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। बाहेर समाजसेवकाचा बुरका परिधान करणारा मयूर आई बहिणीबाबत मात्र कर्दनकाळ होता। त्याचा हिंसाचार सहन करण्यापेक्षा तो मेलेलाच बरा असा विचार करून त्या दोघींनी त्याला ठार मारले। त्याची ही हकीकत आहे। ही व्हिडिओ पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील कासार गल्ली या ठिकाणी मयूर रामचंद्र माळी हा आपली आई संगीता, वडील रामचंद्र आणि बहीण काजल यांच्या समवेत राहत होता। मयूर हा सामाजिक कार्यकर्ता आहे, त्यासोबत तो प्लॉट एजंट म्हणूनही काम करायचा, पण त्याच्या घरात कोणाशीही पटत नसे। तो नेहमी आपली आई संगीता आणि बहीण काजल हिच्या समवेत वाद घालत असे। यामुळे घरातील वातावरण कलुषित झालेले होते। हा वाद इतक्या मोठ्याने व्हायचा की ते पाहण्यासाठी सारी गल्ली गोळा व्हायची। नुसता वादच नाही तर मयूर हा आपल्या आई बहिणीला लाथाबुक्क्याने मारहाण करायचा, तरी त्या दोघी सारे सहन करत असत। रोज होणाऱ्या मारहाणीमुळे संगीता आणि काजल या दोघी वैतागलेल्या होत्या। त्यांनी आता ठरवले की रोज रोज मार खाण्यापेक्षा मयूरलाच ठार मारायचे, त्याशिवाय आपल्या पाठीमागची पीडा कमी होणार नाही। त्यासाठी त्या तयारी करू लागल्या। जायफळ खाल्याने गुंगी येते हे दोघींनाही माहिती होते, म्हणून त्यांनी जायफळची पावडर खरेदी केली। त्यानंतर घरात मोठा दगड आणून तो लपवून ठेवला। शुक्रवार दिनांक 2 मे 2025चा तो दिवस। त्या दिवशी मयूर हा बाहेरचे सामाजिक कार्य आटपून घरी आला। आल्याच त्याने आई बहिणीशी वादावादी केली। त्यानंतर त्याला दोघींनी जेवण दिले आणि पाण्यातून जायफळची पावडर प्यायला दिली। यानंतर मयूर झोपी गेला। त्याला गाढ झोप लागली। मध्यरात्र झाली होती। आई संगीता आणि बहीण काजल जाग्यात होत्या। त्यांनी मयूर गाढ झोपी गेल्याचे पाहिले। रात्रभर त्यांनी काहीच केले नाही, फक्त अंथरुणावर त्या तळमळत पडलेल्या होत्या। सकाळ झाली, बाहेर उजेड दिसत होता, तरी मयूर झोपेतच होता। याचा अर्थ त्याच्यावर जायफळच्या पावडरीचा चांगलाच अंमल चढलेला होता। आता मात्र त्यांनी आपले काम तमाम करायचे ठरवले। त्यांनी घरात आणून ठेवलेला दगड उचलला आणि त्याच्या डोक्यात घालून त्याची हत्या केली। आपण केलेले हे कृत्य कोणालाही समजू नये म्हणून काजल आणि संगीता यांनी त्याच्या अंगावर घरातील कपडे टाकले आणि त्यावर कापूर टाकून पेटवून दिले। त्यानंतर संगीता यांनी 112 नंबर डायल केला आणि सांगितले की आमच्या घरात आग लागली असून घरातील लोक बेशुद्ध आहेत, आम्हाला मदतीची गरज आहे। थोड्याच वेळात अग्निशमन दल आणि पोलीस तासगावमधील कासार गल्लीत पोहोचले। घरात असलेल्या मयूरला भाजलेल्या अवस्थेत उचलले आणि प्राथमिक केंद्रात पाठवले। प्राथमिक आरोग्य केंद्रात तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे, विनायक कुंभार पोहोचले। त्यांनी मयूरच्या मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण केले। त्याचे शरीर भाजलेले होते। डोक्याचा भाग पाहता डोक्याच्या कपाळाच्या वरील बाजूस केसात जखम दिसत होती। डाव्या डोळ्याच्या भुवयावर जखम होती। डावा कान तुटलेला होता। नाकामुदर आणि ओठातून थोडासा फेस दिसत होता। याबाबत पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे यांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना ही वस्तुस्थिती सांगितली। यानंतर तासगाव पोलीस घटनास्थळी म्हणजेच कासार गल्लीत आले। त्यांनी घटनास्थळाचे अवलोकन केले। घरात पाण्याचा ओलावा होता। आगीमुळे जळालेले अर्धवट कपडे होती। ज्या ठिकाणी मयूर झोपलेला होता त्या ठिकाणी रक्त मिश्रित पाणी होते। शेजारी दगड आढळले, तसेच
रक्ताचे डागही आढळले. मयूरच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. मयूरचा मृत्यू हा डोक्यावरील जखमा आणि भाजल्यामुळे झाला असावा असा प्रथमदर्शनी वैद्यकीय अहवाल दिला. अंतिम अभिप्रायासाठी विसेरा राखीव ठेवण्यात आला. या साऱ्या घटनेच्या अनुषंगाने तासगावचे पोलीस उपनिरीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी सखोल चौकशी सुरू केली. मयूरची आई सौ संगीता, बहीण काजल यांची चौकशी सुरू केली. गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेतली असता मयूर हा आई बहिणीला शिवीगाळ करायचा, त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण करायचा. या मारहाणीच्या रागातून आई संगीता आणि बहीण काजल यांनी मयूरला जेवणानंतर पाण्यातून जायफळची पावडर दिली होती. त्यानंतर तो गाढ झोपल्याची खात्री करून सकाळी त्याच्या डोक्यात दगड घालून ठार मारले. खुनाचा प्रकार अंगलट येऊ नये म्हणून दोघांनी मयूरच्या अंगावर कपडे टाकून त्यावर कापूर टाकून तो पेटवून दिला. मयूरच्या खुनाबाबत सरकारतर्फे उपनिरीक्षक विनय गोडसे यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा रजिस्टर नंबर 208/2025, भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 238(अ), 212(अ)(3)(5) याप्रमाणे गुन्हा दाखल करून संशयित सौ संगीता रामचंद्र माळी, काजल रामचंद्र माळी या दोघींना तासगाव पोलिसांनी अटक केली. तासगाव न्यायालयाने दोघींना 5 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे. मयूर हा सामाजिक कार्यकर्ता होता. लोकांच्या मदतीला धावून जायचा, पण आई आणि बहिणीसाठी मात्र कर्दनकाळ होता. वारंवार त्या दोघींना शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण करायचा. या त्रासातून कायमची सुटका होण्यासाठी मायलेकींनी मयूरचे जेवण झाल्यानंतर त्याला पाण्यातून जायफळची पावडर प्यायला दिली. त्यानंतर तो गाढ झोपी गेला. या राक्षसापासून कायमची सुटका होण्यासाठी त्यांनी त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केला. या खून प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपअधीक्षक सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, उपनिरीक्षक विनय गोडसे, हवालदार अभिजित गायकवाड, सचिन कुंभार, कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण आणि इतर सहकारी पुढील तपास करत आहेत.